श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर 28 ऑक्टोबरला चंद्रग्रहण आहे. तर या दिवशी चंद्रग्रहणाचे नियम काय आहेत, वेदकाळ कधीपासून कधीपर्यंत आहे, तसेच त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा देखील आलेली आहे. तर भारतामध्ये खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे का, या दिवशी वेदाचे नियम पाळायचे आहेत का, ग्रहणाचा स्पर्शकाळ, मोक्षकाळ, पुण्यकाळ काय आहे, त्याचप्रमाणे ग्रहणामध्ये काय करावे, काय करू नये, राशी परतवे म्हणजेच प्रत्येक राशीनुसार ग्रहणाचे काय फळ मिळणार आहे, त्याचप्रमाणे या दिवशी कोणती मंत्र साधना करावी, कोणती पूजा करावी, गर्भवती महिलांनी, वृद्ध व्यक्तींनी, मुलांनी या ग्रहण काळामध्ये कधीपासून कधीपर्यंत वेद पाळावेत, तसेच याबद्दलची अशी संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सोबतच बेल घंटाही प्रेस करा. चला तर मग पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. 28 ऑक्टोबर 2023 रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे. याच दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण आहे. भारतासह संपूर्ण आशिया खंडामध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, रशिया, संपूर्ण युरोप, संपूर्ण आफ्रिका खंड या सर्व प्रदेशामध्ये हे ग्रहण दिसणार आहे. म्हणजेच काय, भारतामध्ये आपण सर्वांनी ग्रहणाचे, वेदाचे नियम पाळायचे आहेत. ग्रहण काळामध्ये विशेषतः लहान मुले, वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्ती, त्याचप्रमाणे गर्भवती स्त्रियांनी विशेष काळजी घ्यायची असते. मनामध्ये शंका, भीती हे मात्र ठेवायची नाही. फक्त आपल्याला विशिष्ट नियम पाळायचे आहेत. त्या पाठीमागे कारण असं आहे की चंद्र, सूर्य, पृथ्वी यांची जी खगोलीय स्थिती आहे त्यामध्ये थोडासा बदल होतो. त्यामुळे पृथ्वीवरचं जे वातावरण आहे त्यामध्ये थोडासा बदल होतो. विषाणूंचा संसर्ग वाढू शकतो. त्यासाठी आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागते. चंद्रग्रहणाचा मोक्ष म्हणजे ग्रहण संपणार कधी. 28 ऑक्टोबर 2023 वार शनिवार या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. ग्रहण स्पर्श रात्री 1:05 सुरू होईल. ते ग्रहण मध्य हा रात्री 1:44 आहे. ग्रहण समाप्ती किंवा ग्रहण मोक्ष रात्री 2:23 आहे. ग्रहण कालावधी हा 1 तास 18 मिनिटे आहे. ग्रहण वेध हे शनिवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:10 पासून सुरू होत असून ग्रहण मोक्षापर्यंत म्हणजेच रात्री 2:23 पाळायचे आहेत. वेदकाळात स्नान, देवपूजा, नित्यकर्म, जप, श्राद्ध ही कामे करता येतील, परंतु वेदकाळामध्ये भोजन करू नये. आजारी, वृद्ध, बाल व गर्भवती स्त्रियांनी दिनांक 28 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7:40 पासून ते ग्रहण मोक्षापर्यंत म्हणजेच 2:23 वेद पाळायचे आहेत. पुण्यकाल, पर्वकाल, ग्रहण स्पर्शापासून ते मोक्ष वेळेपर्यंत पुण्यकाल किंवा पर्वकाल असणार आहे. तर या कालामध्येच आपण हे नियम पाळायचे आहेत. तर तसेच वेदाचे नियमसुद्धा आपल्याकडे पाळले जातात. वेदाच्या काळामध्ये भोजन करायचे नाही, म्हणजे जेवण करू नये. स्नान, जप, देवपूजा, श्राद्ध ही सर्व कामे तुम्ही करू शकता. त्याचप्रमाणे पाणी पिणे, झोपणे, मलमूत्र विसर्जन ही सर्व कामे सुद्धा करता येतील. तर जो पुण्यकाळ आहे रात्री 1:05 पासून ते 2:23 तर या काळामध्ये आपण शक्यतो होईल तेवढी काळजी घ्यायची आहे. तर पाणी पिणे टाळायचं आहे. जर शक्य झालं तर झोपू नये. मलमूत्र विसर्जन ही सर्व कामे सुद्धा या काळामध्ये 1:05 पासून ते 2:23 जवळपास 1 तास 18 मिनिटापर्यंत ही कामे आपल्याला टाळली पाहिजेत. तर छोटी मुलं, वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्ती आणि विशेषतः गर्भवती स्त्रियांनी काळजी घ्यायची असते. ग्रहणाचा जो पुण्यकाल असतो म्हणजेच रात्री 1:05 पासून ते रात्री 2:23 तर या दरम्यान आपण पाणीसुद्धा पिऊ नये. आणि 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:15 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7:41 या काळात गर्भवती स्त्रियांनी कुठलीही कामे करू नये. म्हणजेच भाजी चिरणे, काहीतरी वस्तू कापणे, स्वयंपाक करणे या प्रकारची कुठलीही कामं गर्भवती स्त्रियांनी करू नयेत. शक्यतो गर्भवती महिलांनी रात्री 7:41 पासून हे वेद पाळायचे आहे. ते रात्री 2:23 या वेळेमध्ये आपल्याला हे सर्व काम वर्ज्य करायचे आहे. झोपू नये, स्त्रियांनी स्वयंपाक करू नये, भाजी कापू नये, चिरू नये
म्हणजे शक्यतो या दिवशी आपल्याला संध्याकाळी चंद्रग्रहण असणार आहे, तर तुम्ही या काळामध्ये बाहेर पडू नये. तर या दिवशी चंद्र हा आकाराने मोठा दिसतो, जास्त तेजोमय दिसतो, त्यातून जी येणारी किरणे असतात ती थोडी घातक असतात. तर चंद्र या दिवशी पृथ्वीच्या अगदी जवळ आलेला असतो, त्यामुळे त्याची किरणे ही जास्त घातक ठरतात. तर आरोग्याच्या दृष्टीने ती चांगली नसतात. तर वातावरण हे दूषित झालेले असते, त्यामुळे गर्भवती महिलांनी किंवा वृद्ध आजारी व्यक्तींनी शक्यतो चंद्रग्रहण किंवा चंद्र हा त्या दिवशी पाहू नये. गर्भवती स्त्रियांनी तर पाहूच नये. तर त्यामुळे तुम्ही या दिवशी हे चंद्रग्रहणाचे नियम पाळायचे आहेत. तुम्ही धार्मिक दृष्टिकोनातून जर मानत असाल तर या दिवशी वेद काळ जो दिलेला आहे 7:41 ते रात्री 2:23 तर या वेळेमध्ये गर्भवती स्त्रियांनी हे वेद पाळायचे आहेत. या वेळेमध्ये तुम्ही गर्भवती स्त्रियांनी कुठलीही कामे करू नये. तर ग्रहण काळामध्ये आपण काय करू शकतो हे याच्या पुढे जाणून घेऊयात. ग्रहण काळामध्ये आपण देवपूजा, तर्पण, श्राद्ध, एखाद्या देवतेचा जप, दानधर्म करू शकतो. शक्य झालं तर ग्रहण स्पर्श होता स्नान करायचे आहे. ग्रहण मोक्ष झाल्यानंतर स्नान करायचे आहे, म्हणजेच रात्री 1:05 सुद्धा तुम्ही अंघोळ करू शकता. जे काही जप, ताप, मंत्र, दानधर्म, श्राद्ध किंवा देवपूजा, तर्पण, जप, मंत्र हे सर्व तुम्ही या दिवशी 1:05 करू शकता ते 2:23 करू शकता. ग्रहण संपल्यानंतर म्हणजे 2:23 तुम्ही नंतरही आंघोळ करायची आहे. तो जो ग्रहणाचा जो काळ आहे तो मंत्र साधनेसाठी अत्यंत फलदायी शुभ मानला जातो. तर त्यामुळे एखाद्या गुरुकडून तुम्ही एखादा मंत्र जर घेतला असेल तर त्याचा पुरुषचरण आपण चंद्रग्रहणामध्ये अवश्य करावा. तर तुम्हाला त्या मंत्राचा जास्त प्रभाव पाहायचा असेल तर तुम्ही हे मंत्र वगैरे तुम्ही पाठ करू शकता. किंवा असं म्हटलं जातं तर या दिवशी तुम्ही हे मंत्र जाप जे केलेले आहे तर हे मंत्र उजळून निघतात. आपली आध्यात्मिक उन्नती करण्याचा हा काळ असतो. थोडंसं पॉझिटिव्हली बघा या काळाकडे. ग्रहणाचा जो काळ असतो सकारात्मक दृष्टीने त्याच्याकडे जर बघितलं तर त्यातून फायदे देखील होतात. योगायोगाने यावर्षी कोजागिरी पौर्णिमा आहे. कोजागिरीच्या दिवशी आपण चंद्रदेव, इंद्रदेव, कुबेर महाराज, लक्ष्मी माता यांची सुपारी मांडून पूजा करू शकतो. तर ही पूजा तुम्ही या दिवशी अवश्य करावी. रात्री 12 वाजता आपण कोजागिरीच्या पूजेला सुरुवात करत असतो. आपली संपूर्ण पूजा करून घ्यायची आहे या दिवशी. आपण जर त्या दिवशी दुधाचा प्रसाद करणार असाल किंवा आपण ज्या कोजागिरीच्या पौर्णिमेला दुधाचा प्रसाद जो बनवतो तर तो आपण दूध आठवतो आणि मग चमचाभर आपण दूध त्या दिवशी प्रसाद म्हणून तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर हे दूध तुम्ही चंद्रप्रकाशामध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी आपल्याला हे दूध ग्रहण करायचं आहे, कारण त्या दिवशी चंद्रग्रहण असणार आहे. तर त्यामुळे हे दूध तुम्ही प्राशन करू नये. तर ग्रहण काळामध्ये आपण कोणती मंत्र साधना करू शकतो, जप जाप कोणते करू शकतो हे आपण याच्या पुढे जाणून घेऊयात. तर ग्रहण काळामध्ये लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, कुबेर मंत्र या मंत्राचा देखील आपण या दिवशी पठण करायचं आहे. तर त्या दिवशी योगायोगाने कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे. दुधामध्ये तुळशीचं पान, त्याचप्रमाणे आपल्या घरात जेवढे अन्नपदार्थ असतील त्या सर्वांवरती तुळशीची पानं ठेवायला विसरू नका. तर अशा रीतीने 28 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हे खंडग्रास चंद्रग्रहण आलेले आहे. या चंद्रग्रहणाचा आपण सर्वांनी वेदाचे नियम या दिवशी पाळायचे आहेत. विशेषतः गर्भवती स्त्रियांनी थोडीशी काळजी घ्यायची आहे. ग्रहण कोणीही या दिवशी बघू नये. ग्रहण काळात बाहेर देखील पडू नये. यापुढे आपण जाणून घेऊया ग्रहणाचं राशी परतवे काय फळ आहे, म्हणजेच प्रत्येक राशीनुसार ग्रहणाचे काय फळ आहे. मिथुन, कर्क, वृश्चिक आणि कुंभ या राशींना ग्रहणाचे शुभ फळ प्राप्त होणार आहे. यांचा फायदा होऊ शकतो. सिंह, तूळ, धनु आणि मीन राशी यांना मिश्र फळ आहे, म्हणजेच फायदा आणि त्यांनी थोडीशी काळजी पण घ्यायची आहे. मेष, वृषभ, कन्या आणि मकर या राशींना विशेष काळजी घ्यायची आहे. या राशीचे जे व्यक्ती असतील, विशेषतः गर्भवती स्त्रिया असतील, यांनी ग्रहण बघू नये, बाहेर देखील पडू नये. तर चंद्रग्रहणाची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर या ग्रहण काळामध्ये कोणते नियम पाळावेत, वेद काळ हा कधीपासून सुरू होतोय, कधीपर्यंत संपतोय, याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा. आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.